हाय, मी रुपाली. आज महाशिवरात्री निमित्ताने आम्ही सर्वजण मंदिराकडे जायला निघालो होतो. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या गावाने तर खूपच चांगली ड्रेसिंग केली होती. पूजा मावशी म्हणत होती की पहा म्हणे एवढीशी पोरगी असून किती छान ड्रेसिंग करते आणि तुम्ही शॉर्ट कुर्त्या घालता. मी म्हणलं ठीक आहे बाई, मी पण तशीच ड्रेसिंग करते आणि आम्ही चांगली ड्रेसिंग करून आम्ही मंदिराकडे निघालो होतो. त्यात आमच्या हे आहेत गांधीजीचे 3 बंधू जे एकमेकांना सोडायला काय तयारच नव्हते. त्यानंतर काय माहिती काय बोलत होते, सिक्रेट करून पुढे गेलो. त्यानंतर आम्ही मंदिराकडे गेलो. मंदिरात गेल्याच्या नंतर नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर शिवजीचं पण दर्शन घेतलं आणि माझ्यासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी पण मी प्रार्थना केली. त्यानंतर आम्ही आलो महाप्रसादाकडे. प्रसादामध्ये काय होतं तर साबुदाणा होता, जे माझं फेवरेट आहे. आणि साबुदाणाच नाही तर तिथे केळी पण होती, जी मला बिलकुल आवडत नाही. त्यानंतर राजगिऱ्याचे लड्डू पण होते, ज्याची की मला ॲलर्जी आहे, पण तरी पण मी लाडू खाल्ले. आणि त्या गांधीजीचे 3 बंधन आम्हाला इथे सापडले. ते प्रसाद खात होते. मी त्यांच्याकडे कॅमेरा फिरवल्याच्या नंतर त्यांनी मला पोज द्यायला सुरुवात केली. तिला काय माहिती काय झालं होतं, ती तिच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली होती. त्या मला ह्या 2 मुली दिसल्या, ज्या की खूपच चांगल्या होत्या आणि हे पप्पांच्या परी होते. ह्यांचे पप्पा ह्यांचं सर्व काही ऐकत होते. माझे पप्पा माझं काय फार काय ऐकत नाहीत. म्हणलं बरं झालं दर्शन लवकर झालं, नाही त्यानंतर तर फारच गर्दी झालेली होती. मग नंतर मी गीते काकूंना शोधत होते. नंतर काय गीते काकूंना शोधता मला सायली दिसली. सायलीला विचारलं मग मी, गीते काकू कुठे आहेत? मग गीते काकू सांगत होती की ती इथे आहे तिथे आहे. मी म्हणलं ठीक आहे. बरेच दिवस झालं त्यांना भेटली पण नव्हती. त्यानंतर गीते काकूंना भेटली. गीते काकूंनी मिठी मारली आणि खरंच ते पण खूप चांगलं वाटलं. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यानंतर आमच्या दोघींचं कन्व्हर्सेशन तेच चालू होतं की तू माझ्या घरी किंवा मी तुझ्या घरी येते. त्यानंतर ही एक मुलगी ना त्या कुत्र्याला ना कुल्फी खाऊ घालत होती. तो कुल्फी खाता खाता त्याने ना ती कुल्फी पाडूनच टाकली. त्यानंतर हे पोरं म्हणे की हां म्हणे आम्हाला पण खायची. नंतर ह्यांनी काय केलं, ह्यांनी पण कुल्फी तर काही खाल्ली नाही, पण ह्यांनी गोळा खाल्ला बर्फाचा. त्यानंतर काऊ म्हणे की हां म्हणे मला पण खायचं. मग काऊने मटका कुल्फी खाल्ली, जी की माझी फेवरेट आहे. आणि तिनेच नाही तर बाकी सर्व पोरांसाठी आम्ही कुल्फ्या घेतल्या होत्या 5-6 आणि त्या सर्वांनी खाल्लाही. ही काय करते रे बाई, ही तर छोट्या मुलांसारखं घेत होते, पण ती स्वतःच्या मुलासाठी नाही तर शेजारच्या 18 वर्षाच्या मुलासाठी घेत होते. आणि त्यानंतर काय काऊ, बापरे, काऊला तर काय खेळवांडे घ्यायचे होते. काऊला मी म्हणत होते की काऊ मोठी झाल्यावर खेळवांडे खेळायचा कंटाळा येईल बाई तुला, जेव्हा खरोखर खेळशील ना तेव्हा तुला समजेल. त्यानंतर आम्ही कॉलनीतल्या मंदिराकडे निघालो होतो. निघता काय ह्या आर्यांची मस्ती काही संपतच नाही. पिलूने त्याला मारलं तरी तरी पण बेशर्मासारखं ते हसत होते. अरे रे आम्ही येत नाही, तुम्ही पुढे पळा असं म्हणत ते आमच्या हसत आमच्या मागे आली. या प्रियांश तर काहीच खरं नाही रे तेव्हा. नंतर आम्ही कॉलनीतल्या मंदिराकडे आलो. नंतर तिथे आल्यावर कोणी शूट तिथे दर्शन घेतल्यानंतर बाहेर आले तर काय माझी स्वरा पण तिथे आलेली होती. तिच्यासोबत थोडंसं खेळले आणि नंतर आम्ही तिथूनही बाहेर निघालेलो होतो. नंतर आम्ही निघालो होतो आमच्या घरी जायला. कॉलनीमध्ये जाताना सर्वच जण होते, पण येताना आम्ही फार कमी होतो. अरे यांची मैत्री काही संपायला तयारच नाही. ह्यांचं एकमेकावर प्रेम एवढं की काटे यांनी सोबतच केले आणि मारही खाल्ला. त्याच प्रकारे कॉलनीत आलेले हे पोरं ग्राउंडवर खेळत होते. बाय. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.